शशिकांत शेटे, कोल्हापूर. अमिताभ बच्चनचे माझ्यासारखेच एक फॅन. 12 वर्षापूर्वी जलसासमोर म्हणजेच 11 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांना जे अमिताभजींचे दर्शन झाले वाढदिवसाच्या दिवशी, त्याबद्दल त्यांनी अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. लेख म्हणजे काय, त्यांचा त्या दिवशीचा अनुभव आणि अर्थातच या अमिताभजींच्या प्रेमापोटी आणि नुकताच त्यांचा होऊन गेलेला 83वा वाढदिवस, या अनुषंगाने ही 12 वर्षापूर्वीची घटना त्यांनी जशी लिहिली आहे तशी मी तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. यामध्ये सर्वप्रथम शशिकांत सरांचं, माझ्या मित्राचं लाख लाख अभिनंदन की त्याने अतिशय उत्कृष्टरित्या त्याच्या त्या क्षणीच्या भावभावना, त्याने सोसलेले कष्ट, त्या आपल्या आवडत्या कलाकाराचं मिनिट 2 मिनिट दर्शन व्हावं यासाठी त्याच्या मनाची झालेली तडफड, हे सगळं तुमच्या मनापर्यंत. मला आज माझा 12 वर्षापूर्वीचा अमिताभ दर्शनचा रोमांचकारी अनुभव आपल्याशी शेअर करायचा आहे. माझे अहोभाग्य म्हणजे मी माझ्या या ऑल टाईम फेवरेट मिलेनियम स्टारच्या या 70व्या वाढदिवसाला पहाटे 4:30 पासून त्यांच्या जलसा या बंगल्यासमोर घडलेल्या त्या उत्सवाला साक्षी आहे. आज मी आपण सर्वांना पुन्हा एकदा ही गोष्ट सांगू इच्छितो की मी या माझ्या अमिताभजींच्या वेडामुळेच माझ्या मुलाचे नाव अभिषेक ठेवले आहे. योगायोगाने अभिषेकचे करिअर ही फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित सिनेमॅटोग्राफी हेच आहे आणि अमिताभ बच्चन या मेगास्टारला चित्रपटसृष्टीत येऊन ज्या दिवशी 50 वर्ष पूर्ण झाली त्याच दिवशी म्हणजेच 15 फेब्रुवारी 2019 रोजी माझा मुलगा अभिषेक आणि अभिषेक बच्चन हे ब्रीथ 2 याच्या शूटिंगसाठी सेटवर एकत्र होते. ही माझ्यासाठी खूप मोठी दैव दुर्लभ घटना होती. सन 2012मध्ये ज्यावेळी अभिषेकने सिनेमॅटोग्राफीमध्ये आपले करिअर करायचे ठरवले, त्यावेळी मी त्याला प्रथम या क्षेत्राची जवळून ओळख व्हावी म्हणून मुंबईची फिल्म सिटी दाखवण्यासाठी घेऊन गेलो आणि तो दिवस होता 11 ऑक्टोबर 2012, म्हणजेच अमिताभजींचा 70वा वाढदिवस. आदल्या दिवशी ऑफिस कामासाठी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी अभिषेक पुण्यातच राहत होता. पुण्यातील माझे काम, ऑफिस काम झाल्यानंतर मी अभिषेकसह मुंबईला आलो. पहाटे 4:30 वाजता आम्ही अंधेरीला पोहोचलो. तिथून ॲटोने पहाटे 5 वाजता जुहू बीचवर उतरलो. अंधारातूनच जलसा बंगल्याचा शोध घेत घेत नेमके बंगल्याच्या जवळ आलो. पहाटे 5:30 पासून आम्ही तिथे उभे होतो. आदल्या रात्री अंबानी यांच्या 5 स्टार हॉटेलमध्ये अमिताभजींनी अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीला वाढदिवसानिमित्त पार्टी दिली. सर्व फॅमिली अजूनही तिकडेच असल्याची महत्त्वाची बातमी तिथे रात्रीपासूनच फुटपाथवर येऊन झोपलेल्या अलाहाबादमधील चाहत्यांनी सांगितले. म्हणजे आता अमिताभजींचे दर्शन ते घरी आले तरी दुपारी 12 शिवाय काही होणार नाही, असे गेटवरील 4-5 गार्डपैकी एकाशी गोडी गुलाबीने बोलल्यानंतर समजले. तरीही मी आणि अभिषेक तिथेच अगदी जलसाच्या दारात उभे राहिलो. पहाटेचे 5:20 वाजता एक सुंदर अशी रेड कलरची इम्पोर्टेड कार आली. गेट उघडले गेले आणि आमच्या अगदी जवळून हळूहळू ती कार गेटमधून आत गेली. गाडीत कोण आहे हे तसे काही दिसले नाही, मात्र गाडीचा नंबर 1010 होता.
मी आपला मनातल्या मनात रेखाच्या जन्मतारखेशी त्याचा संबंध जोडून रिकामा झालो. गेट पुन्हा बंद झालं. आत गाडीतून कोणीतरी उतरले असावे. काही वेळाने गेट पुन्हा उघडले आणि तीच गाडी रिकामी बाहेर येऊन निघून गेली. त्यानंतर 10 मिनिटांनी एक साधी व्हाईट कलरची कार आली. गेटजवळ थांबली. सिक्युरिटी गार्ड पुढे आला. गाडीत डोकावून पाहिल्यानंतर त्याची धावपळ उडालेली दिसली. ती गाडी आत गेल्यानंतर 2 सिक्युरिटी गार्ड एकमेकांशी बोलताना मी मात्र उत्सुकतेने ऐकले. ये लोगों का क्या भरोसा नहीं, कौन से कार से आएंगे कुछ पता नहीं चलता. त्या कारमधून जया बच्चन आल्या होत्या आणि सिक्युरिटीवाल्यांना त्याचा अंदाजच आला नाही. मात्र त्या आम्हालाही पण दिसल्या नाहीत. आम्ही आता येणाऱ्या वाहनांकडे सावधपणे लक्ष देऊ लागलो. थोड्याच वेळाने म्हणजे साधारण 7 वाजता एक आलिशान व्हाईट कार आली. गेट उघडेपर्यंत आम्ही जिथे उभे राहिलो होतो तिथे थांबली आणि आमच्या जवळून आत गेली. मी अगदी जवळ जाऊन पाहिले तर आत ड्रायव्हर सीटच्या बाजूला चक्क अभिषेक बच्चन बसलेले होते. त्यांना अनपेक्षितपणे अगदी जवळून पाहायला मिळाले. मागील सीटवर ऐश्वर्या राय बच्चन होत्या. आराध्येला घेऊन त्या कारमध्ये बसलेल्या होत्या. पण ते मात्र इतकं आम्हाला व्यवस्थित दिसू नाही शकलं. बंगल्याच्या दारात गर्दी वाढतच होती. पहाटे 5 पासून दुपारी 2:30 पर्यंत अक्षरशः मी माझ्या हातात सुटकेस घेऊन उभा राहिलो होतो. मुंबईची ती ऑक्टोबर हीट, ती अनुभवतच मी माझी सुटकेस सांभाळत तिथे नेटाने उभा होतो. उन्हामुळे घशाला कोरड पडत होती. माझ्याकडचे बाटलीतले पाणी संपले होते. सुदैवाने त्याच वेळी जलसामधून थंडगार पाण्याच्या प्लॅस्टिक बॅग बाहेर उभ्या असलेल्या माझ्यासारख्या हजारो चाहत्यांना वाटल्या गेल्या. चक्क अमिताभच्या बंगल्यातून आलेले ते पाणी मला अमृतासम भासले. प्रचंड तहान लागली असतानाही ते पाणी न संपवता तसेच जपून ठेवावे असे वाटू लागले. सतत 10 तास हातात सुटकेस घेऊन उभे राहताना पाय सत्व परीक्षाच देत होते. अभिषेकने बऱ्याचदा मला सांगितलं की थोडा वेळ तरी बाबा बसून घ्या. पण मला असे वाटत होते की ही सुद्धा एक प्रकारची तपश्चर्याच आहे, जी पूर्ण केली तरच अमिताभ दर्शन घडेल, अन्यथा नाही. आणि म्हणूनच मी तसाच उभा होतो. समोर देश परदेशातील हजारो चाहते अमिताभजींच्या चित्रपटातील त्यांच्या गाजलेल्या वेशभूषा करून तिथे अमिताभची लोकप्रिय गाणी गात होते. त्यांच्या स्टाईलमध्ये डान्स करत होते. कोणी त्यांचे फेमस डायलॉग म्हणून दाखवत होते. एका चाहत्याने तर अमिताभच्या 145 चित्रपटांच्या नावावरून केलेली त्यांची कविता 3 ते 5 मिनिटात म्हणून दाखवली. एका साधूने बंगल्याच्या शेजारी फुटपाथवरच होम हवन चालू केले होते. 55 वर्षाची एक महिला आपल्या 26 वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन त्याने अमिताभच्या शेकडो चित्रांचा केलेला अल्बम घेऊन त्या मुलासहित तिथे आल्या होत्या. दिल्लीहून अमिताभसारखी दाढी ठेवलेल्या 15 डॉक्टरांचा अमिताभ फॅन क्लब तिथे अवतरला होता. तो ग्रुप दरवर्षी येत असतो असे समजले. त्यांनी बंगल्याच्या समोरील रस्त्याच्या दुभाजकावर हॅपी बर्थडे अमिताभजी असे एक भोळे मोठे बॅनर लावले. ते लावण्यास मीही मदत केली. हाही एक माझ्या जीवनातला चांगला योग असंच मी मानतो. अमिताभ बंगल्याच्या बाल्कनीतून हे पाहत असतील का, असा बालिश विचारही माझ्या मनात चमकून गेला. आणि असा हा सगळा माहोल माझ्या मनाची घालमेल वाढवत होता. हा माहोल कव्हर करायला वेगवेगळ्या चॅनल्सच्या मीडियावाल्यांच्या व्हॅन्स तिथे उभ्या होत्या. शूटिंग करण्यासाठी धडपडणारी मंडळी आणि शूटिंगचे कॅमेरे गेटवर रोखलेले होते. बस फक्त गेट उघडण्याचीच प्रतीक्षा होती. हळूहळू लोकांची चुळबुळ वाढली. तो बाहेर येणार, तो बाहेर येणार या जाणीवेने हजारो नजरा डोळ्यात प्राण आणि शरीरात जान आणून जलसासमोर प्रतीक्षा करत होत्या. मध्येच कोणीतरी भटजी पूजा साहित्य घेऊन जलसाच्या गेटमधून आत गेले. तेवढ्यावरूनच आत पूजापाठ चालू असेल
असा अंदाज मी केला. दरम्यानच्या काळात तिथे ज्येष्ठ कलाकार ओम पुरी आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव फुलांचे भले मोठे बुके घेऊन आले. आत गेले आणि 10 मिनिटांनी परत बाहेर येऊन निघून गेले. त्यांना बघून गर्दीला तेवढाच विरंगुळा वाटला. याच दरम्यान माझा हातात सुटकेस घेऊन उभा असलेला वेंधळा अंदाज कोणातरी चलाख मुंबईकराने हेरला असावा. माझी नजर तर एकटक त्या गेटकडे लागलेली असतानाच कोणीतरी हात की सफाई दाखवत माझा चांगला मोबाईल गायब केला आणि 5 मिनिटांनंतर ते माझ्या लक्षात आले. तसा आतून नाराज झालो. मात्र त्याच वेळी जलसाचे गेट उघडले आणि तिथे जमलेल्या हजारो आबालवृद्ध महिला, कॉलेज तरुणी यांच्या तोंडून आनंदाचे चित्कार ऐकायला आले. मी क्षणार्धात मोबाईल गेल्याचं दुःख विसरून देवदर्शन घेण्यासाठी, गर्दीच्या पुढे जाण्यासाठी जीवाचा आटापिटा केला. अभिषेकलाही अंदाज आला. त्याने माझ्याकडून कॅमेरा घेतला व मला सांगितले, "तुम्ही पुढे जा बाबा, मी व्हिडिओ शूटिंग घेतो." असे सांगून त्याने शूटिंगसाठी मोक्याची जागा पकडली. पण माझ्या समोर मात्र मीडियाचे मोठमोठे कॅमेरे खलनायकासारखे आडवे आले. मला त्यावेळी माझ्या 49 वर्षाच्या आयुष्यात प्रथमच माझी उंची कमी असल्याची खंत वाटली. मला त्या सर्वोच्च उंचीचे 1 सेकंदाचे ओझरते दर्शन झाले आणि गेट परत बंद झाले. मी प्रचंड निराश झालो. झालं? आता एवढ्यावरच समाधान मानावे लागणार की काय? असे समजून त्या गर्दीच्या महापुरातही मी एकाकी झालो. मात्र काही क्षणातच पुन्हा कोलाहल माजला. रेटारेटी वाढली आणि गेटचा दरवाजा पुन्हा उघडला. गेटमधून ती पहाटे 5:20 वाजता माझ्या जवळून आत गेलेली रेड कलरची कार बाहेर आली आणि 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 त्या गाडीच्या उघडलेल्या टॉपरमधून हळूहळू वर येत असलेला 70 वर्षाच्या तेजस्वी तरुणाचा अत्यंत हसतमुख असलेला देखणा चेहरा माझ्या नजरेस पडला. तो क्षण काय वर्णावा, काय वर्णावा तो क्षण. याची देही याची डोळा अजिम्या ब्रह्म पाहिले. या विस्मयकारी अनुभव मी घेतला आणि मी ते रूप नजरेत साठवत होतो आणि तिकडे अभिषेक त्याच्या तिसऱ्या डोळ्यात या माझ्यासाठी न भूतो ठरलेल्या क्षणांना कायमस्वरूपी बंदिस्त करत होता. काही क्षणातच सर्वांना नमस्कार करत तो पुन्हा गाडीत बसता झाला. ती कार तिथूनच 2 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या पहिल्या बंगल्याकडे, प्रतीक्षाकडे निघाली. गर्दीचा रस्ता कारच्या पाठोपाठ पळतच होता. मी मात्र दिपल्या नेत्रांनी गर्दीत हरवलो होतो. गर्दीचा रस्ता त्या कारच्या मागं धावत राहिला आणि अभिषेकने त्याच्या करिअरच्या सुरुवातीलाच या मिलेनियम स्टारला आपल्या कॅमेऱ्यामध्ये शूटिंगच्या माध्यमातून सामावून घेऊन जणू आपल्या करिअरची नांदीच केली असे माझ्या मनात आले. हा व्हिडिओ मी आज जवळपास 12 वर्ष झाली तरीसुद्धा मी तो जतन करून ठेवला आहे. कारण माझ्यासाठी ही एक दुर्मिळ चीज आहे आणि या चीजवर, या गोष्टीवर, माझ्या मुलाने केलेल्या या व्हिडिओवर माझं जितकं अमिताभजींवर प्रेम आहे तितकंच या व्हिडिओवर पण प्रेम आहे. आज मी एवढंच म्हणेन की 1975 पासून, म्हणजेच माझ्या वयाच्या 11व्या वर्षापासून मला आपल्या अभिनयाने अवर्णनीय आनंद देणाऱ्या या सर्वश्रेष्ठ अभिनेत्याने वयाचे शतक पार करत अभिनयाचा हा प्रवास कायम ठेवावा, हीच मी आजच्या त्यांच्या या 70व्या वाढदिवशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि 4 ओळी त्यांच्याच ऑनरमध्ये, त्यांच्याच सन्मानार्थ इथे ऐकवतो, त्याही तुमच्या हृदयापर्यंत. तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू ही एक अकेला जिसने इस उम्र में भी जीत का खेल खेला. आज भी तुम जहाँ खड़े होते हो लाइन वहीं से शुरू होती है. आज भी तुम जहाँ खड़े होते हो लाइन वहीं से शुरू होती है.
तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू ही एक अकेला, तू ही एक अकेला, जिसने इस उम्र में भी जीत का खेल है खेला, जीत का खेल है खेला. एक निस्सीम अमिताभजींचा भक्त, चाहता, त्यांना देवता मानणारा माझाच एक मित्र शशिकांत शेटे, the great photographer of Kolhapur, and of course his son Abhishek, now working as a cinematographer in our industry. शशिकांतजींना आणि त्यांच्या चिरंजीव अभिषेकजींना दोघांनाही लाख लाख शुभेच्छा अर्पित करतोय हा प्रवी. आणि कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल, अर्थातच प्रेझेंटेशनच्या दुनियेमध्ये ज्यांच्याकडे बघून मी पाऊल टाकलं ते माझे आयडॉल अमिताभ हरिवंशराय बच्चनजी यांना पुन्हा एकदा मी 83व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल याच व्हिडिओच्या अनुषंगाने पुनश्च लाख लाख शुभेच्छा अर्पण करतो. बच्चन कुटुंबियांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा त्यांना सामना करावा लागू नये. आणि तसेच अतिशय सुंदर आपल्या लेखनशैलीने नटलेला लेख शशिकांत शेटेजींनी लिहिला, असाच त्यांच्या लेखणीला आणि